नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझ्या इंस्टाग्रामला 2 आयडिया होत्या. एक आय डी होती ती 14,000 फॉलोअरची होती आणि ती 14,000ची आय डी जी होती ती माझी बंद झाली. मग मी नवीन आय डी खोलली. ती आय डी होती आत्ता नवीन खोलल्यानंतर ती 1000 फॉलोअर्सपर्यंत गेली होती. तर त्याच्यात दोन्हीही आयडिया आता बंद झालेल्या आहे आणि चालूच होत नाही. तर मी आता तिथे व्हिडिओ बनवू नाही शकत. त्यामुळे मी आता फक्त यूट्यूबला व्हिडिओ बनवणार आहे. यूट्यूब आणि फेसबुक या 2च प्लॅटफॉर्मवर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि काम करणार आहे. तर मला कळत नाही की असं का झालं असेल बरं. माझ्या दोन्ही पण आयडिया का गायब झाल्या, दोन्ही पण आयडिया का दिसत नाही आहे. दुसऱ्याच्या फोनमध्ये दिसत आहे पण माझ्या फोनमध्ये ओपन करता येत नाही. असं का बरं झालं असेल बरं. मी खूप विचार करते या गोष्टीचा पण मला कळतच नाही की असं का घडतं आहे. का कोणी रिपोर्ट मारला असं आहे का, कोणीतरी रिपोर्ट मारला म्हणून माझ्या दोन्ही आयडिया माझ्या फोनमध्ये ओपन होत नाही किंवा फोनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का, असं का म्हणजे काही कळतच नाही. मी कालपासून खूप टेन्शनमध्ये आली. माझ्या दोन्ही आयडियांना काय झालं आहे, दोन्ही आयडिया चालत नाही आहे. चालत म्हणजे दुसऱ्याच्या फोनमध्ये माझे व्हिडिओ दिसते आहे, आय डी दिसते आहे पण माझ्या फोनमध्ये चालू होत नाही आहे. नक्की काय झालं आहे काही कळतच नाही आहे. मला काय करावं तेही समजत नाही. त्यामुळे मग आता ठरवलं की इंस्टाग्रामला आता आय डी खोलायचीच नाही. आता यूट्यूबवरच काम करायचं, यूट्यूबवर आणि फेसबुकवरच काम करायचं. तिथंच आपलं कंटेंट तयार करायचं आणि तिथंच काम करायचं, तिथंच व्हिडिओ टाकायचे, दुसरीकडे काही काम करायचं नाही. पण बघा ना किती लोक बेकार असतात ना. मी चांगलं माझे व्हिडिओ करत होती ना, माझं काम करत होती. मी काही कोणाच्या घरात ना दारात कोणाचं नाव पण घेत नव्हती ना. बळजबरीच माझ्या शेपटी उपाय देतं. माझं काही चांगलं लोकांना बघवतच नाही. काय बरं असं करताय काय माहीत. त्यांच्या गाबर पोटात दुखतं ना काय माहीत. इतके घाण आणि नालायक लोक आहे ना ह्या जगामध्ये की बस कधी. त्यांना दुसऱ्याचं काही चांगलं आहे ना सैनच होत नाही. ते सतत काहीतरी दुसऱ्यांच्या आयुष्यात त्यांना काड्या करत असतात. स्वतःच्या आयुष्यात किती आग लागली आहे, स्वतःच्या आयुष्यात किती उथलपुथल चालू आहे ते बघायचं सोडून फक्त त्यांना लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे, लोकांच्या आयुष्यात काय नाही चाललं आहे हे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. खूप म्हणजे खूपच इंटरेस्ट आहे. कशाला लोकांच्या उचापती करत राहत्या काय माहीत. लोक काही कळतच नाही. काय एवढा प्रॉब्लेम होत होता का. मी माझी शांततेत माझी आवड म्हणून मी करत होती ना, माझी आवड जपत होती, माझी आवड आहे म्हणून मी व्हिडिओ करत होती. यांना कशाला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे ना. हे कशाला माझ्या आय डीला काहीतरी रिपोर्ट मारायचा, काहीतरी उद्योग करायचे. नेमकं काय झालं ते कळत नाही. ते इंस्टाग्रामवाले पण पागल काय माहीत. त्यांना पण समजत नाही का कोणाच्या आयड्या घालावं, कोणाच्या आयड्या नाही घालावं, कोणाच्या आयड्यामध्ये प्रॉब्लेम आणावं. चांगल्या लोकांच्या आयड्या घालून देतात. की रुपयाचा तर ते इंस्टाग्रामवर तर रुपयाचा काही फायदा होत नाही. काही पैसे नाही आहे, काहीच नाही त्या इंस्टाग्रामला. फक्त व्हिडिओ करा. पण मला ते पैसे म्हणून मी करत पण नव्हते. माझी एक आवड आहे म्हणून मी व्हिडिओ करत होती. त्याच्यातच ती घालून दिली माझी आय डी त्यांनी. एवढं मूर्खपणा करते तर काहीतरी. किती टेन्शन येऊन जातं माहिती. 14,000 फॉलोअर्स करायला किती वेळ लागला असेल मला. सहज झाले होते का ते 14,000 फॉलोअर्स. कालपासून एवढं टेन्शन आलं आहे मला, एवढी चिडचिड होती माझीवाली. मी सांगूसुद्धा नाही शकत की माझी किती चिडचिड होती. कामातसुद्धा लक्ष लागणं झालं आहे. कारण की मेहनत तेवढी केलेली असते ती आय डीसाठी. किती मेहनत केलेली मी त्या आय डीसाठी. ती आय डी माझी चालू होईना नाही झाली म्हटलं मला टेन्शन येणं स्वाभाविकच. मी रात्री जेवणसुद्धा केलं नाही, तशीच झोपली की का बा असं झालं. दोन्ही पण आयड्या गेल्या. असं राग यायला लागला आहे, असं चिडचिड व्हायला लागली घरामध्ये माझं कामात सुद्धा चित्त लागणार, कामात सुद्धा मन लागणार. असं नाही करायला पाहिजे कोणी माहिती आहे. कोणासोबत काहीतरी फालतूगिरी करते लोक. नालायकपणा. आणि हे यूट्यूबवरती पण आपण व्हिडिओ टाकावा तर यूट्यूबवर सुद्धा सपोर्ट करते नाही लोक. म्हणजे चांगल्या लोकांना सपोर्ट करायचा नाही असं ह्या लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे. नको त्या गोष्टींना सपोर्ट करतात.